मला असं वाटतं, की ऑर्गन डोनेशनवर आपण जितका अवेअरनेस करू तितकं कमीच आहे. मला हे प्रकर्षाने जाणवतंय, की ऑर्गन डोनेशनची गरज असलेल्या लोकांची भारतातली संख्या ही प्रचंड आहे आणि त्याच्या तुलनेत मिळणारे जे अवयव आहेत ते कमी आहेत आणि त्याच्यामुळे खूप सारी मोठी वेटिंग लिस्ट आहे. असाच एक अतिशय सुंदर इनिशिएटिव्ह आपण केला होता, ज्याचं नाव होतं भारत ऑर्गन यात्रा. मला त्याच्याविषयी तुमच्याकडून ऐकायला आवडेल. अ, अवयदानाचं काम करताना जसं आपण शॉर्ट फिल्म कॉम्पिटिशन घेतली, तसंच आम्ही विचार केला, की आपण जे पारंपरिक पद्धत आहे, त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी जाऊन लोकांपर्यंत पोहोचावं आणि त्यांना या विषयापर्यंत हसत-खेळत घेऊन यावं. एक दिवशी एक इचलकरंजीचे एक फार्मर तिकडचे एक शेतकरी आले 69 वर्षाचे आणि त्यांनी आम्हाला अवयदानाचं काम करतो म्हणून भेटले. तर त्यांचं सगळं ऐकल्यानंतर त्यांना विचारलं, की "तुम्ही तुमची इच्छा काय आहे? तुम्ही का आम्हाला भेटले?" तर ते म्हटले, की "मला भारतभर फिरायला आवडेल, अवयदानाचा प्रचार करायला." त्यांची ते ऐकून मग आम्ही सगळेजण मीटिंगला बसलो आणि विचार केला, की का नाही त्यांना आपण सपोर्ट करावा आणि मग ते काका 100 दिवसाच्या भारताच्या भ्रमणीवरती गेले आणि त्यांनी 67 सिटीज, 19 स्टेट्स, 12,500 किलोमीटर करून आले आणि फायनली जेव्हा आम्ही कॅल्क्युलेट केलं, एक 10 करोड लोकांपर्यंत ते पोहोचले होते 100 दिवसामध्ये. तर ह्या प्रकल्पाला आम्ही भारत ऑर्गन यात्रा असं नाव दिलं. जेव्हा आम्ही लॉन्च केले, आमच्यामधलेच काही मेंबर थोडे डाऊटफुल होते, की एखादा माणूस ट्रॅव्हल करतोय, टू व्हीलरवर असू दे, फोर व्हीलरवर असू दे, ते तो लोकांपर्यंत प्रचार आणि प्रसार कसा करणार? पण ही एक्सरसाइज आमची आउट अँड आउट ही सुद्धा सक्सेसफुल झाली. आम्ही स्वतः मग सायकलिंगच्या माध्यमातनं किंवा अजून काही माध्यमातनं जेव्हा ट्रॅव्हल करायला लागलो, तेव्हा भारत ऑर्गन यात्राच्या अंडर आम्ही प्रचार आणि प्रसार करायला लागलो. त्याच्यामधले 1-2 अनुभव मला सांगायला आवडेल. अ, आम्ही 17 जणं मंगलोरच्या 3 दिवसाच्या सायकल टूरवरती गेलो होतो. मंगलोरमध्ये आम्ही मंगलोर ते धर्मस्थळ, धर्मस्थळ ते सुब्रह्मण्य आणि सुब्रह्मण्य ते मंगलोर असे ट्रायंगलवरती आम्ही 3 दिवसात जाणार होतो. आणि तिकडे ए-जे हॉस्पिटल मंगलोरच्या त्यांनी पुण्यामधलं एकही हॉस्पिटलने आम्हाला आजपर्यंत सपोर्ट नाही केला. पण त्या सायकल टूरला मंगलोरच्या हॉस्पिटलने आम्हाला स्पॉन्सर केलं होतं. तिकडचे लायन्स क्लब आमचे कोलॅबोरेशनमध्ये होते. तिकडचे मला वाटतं ए-एम-सी म्हणतो आपण, जे डॉक्टर्स ग्रुप असतो. असोसिएशन ऑफ मेडिकल अफसर. हां. ते आमच्याबरोबर टाय झाले होते आणि आम्ही त्या सायकलिंग टूरला 17 जणं बसनी गेलो मंगलोरला आणि मंगलोरपासून ते 3 दिवसाची टूर चालू केली. भरपूर आम्हाला प्रसिद्धी तिथं मिळाली प्रिंट मीडियाकडनं, इलेक्ट्रॉनिक मीडियाकडनं आणि आम्ही पहिल्या दिवशी धर्मस्थळला गेलो आणि दुसऱ्या दिवशी सुब्रह्मण्यला जाताना तो जो रस्ता होता तो भरपूर असा गावोगावातनं जाणारा, शहर कुठेही नाही. जाताना आमचा एक व्हॉलंटियर तिथं आम्हाला मदत करत होता. तर त्यांनी आम्हाला एक सरकारी शाळेमध्ये एक मीटिंग अरेंज केली होती. तिकडे जाऊन आम्ही प्रेझेंटेशन दिलं. त्यानंतर एक कॉन्व्हेंट शाळेमध्ये त्यांनी मीटिंग अरेंज केली होती. तिथं 11वी-12वीच्या मुलांना आम्ही प्रेझेंटेशन देऊन आलो. आणि ते देवस्थान यायच्या आधी एक रोडच्या बाजूला एक तलाठीचं ऑफिस होतं. तर तो म्हटला, "आपल्याला इथं पण जायचं आहे." आता तलाठीचं ऑफिस एक टिपिकल मला वाटतं भारतभर एकसारखेच असतात. रोडच्या बाजूला एक फक्त ग्राउंड फ्लोअर होतं. एक 3-4 रूमचं एक खोली होती. त्याला बाहेरनं सुद्धा पेंटेड एवढं व्यवस्थित नव्हतं. सायकल पार्क करून आतमध्ये गेलो. अंधार होता. टिपिकल एक गव्हर्नमेंट ऑफिससारखा. जुने फर्निचर होते. आतमध्ये त्या अंधारात 4-5 लोकं बसले होते आणि त्यामधलं आम्हाला लक्षात आलं, की एक तलाठीसुद्धा होता त्यांचा. तर आम्ही त्यांच्यासमोर जाऊन बसल्यावर त्यांनी चहा वगैरे मागवला आम्हाला आणि बोलता-बोलता म्हणाला, की "तुमच्या या कामाबद्दल आम्हाला माहिती आहे." आता एखाद्या गावात कर्नाटकमध्ये अ, एखाद्या सेक्लुडेड जागी एखादा तलाठी त्या अंधारात बसतोय आणि तो म्हणतोय, की तुमच्या या सायकलिंग टूरबद्दल, तुमच्या कामाबद्दल, अवयदानाच्या प्रचाराबद्दल माहिती आहे. आम्हाला क्युरिओसिटी झाली आणि आम्ही विचारलं, की
कसं माहिती तुम्हाला? मे बी आमचा जो व्हॉलंटियर ज्यांनी अरेंज केलं त्यांनी काही सांगितलं का यांना? तर त्यांनी फार इंटरेस्टिंग उत्तर दिलं. तो म्हणाला, की आमचा 5,000 तलाठी लोकांचा WhatsApp ग्रुप आहे. जे ग्रुपमध्ये वेगवेगळे ग्रुप्स आहेत जे एकमेकांना टाईड अप आहेत. तर तुमचं जेव्हा हे टूर चालू झालं त्यावेळेस तुमची न्यूज ही आमच्या WhatsApp ग्रुपवरती फिरत होती आणि कर्नाटकातल्या 5,000 तलाट्यांना अवयवदानाचं प्रचार आणि प्रसार करायला 17 जण पुण्यातनं, महाराष्ट्रातनं आलेत आणि ते सायकलिंग करत फिरतायत, हे त्यांना माहिती आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, की महाराष्ट्रातल्या 5,000 तलाट्यांना जर अशीच काहीतरी एखादी न्यूज व्हायरल झाली आणि त्यांनी ठरवलं, की आपल्याला अवयवदानासाठी काम करायचं. किती गोष्टी सगळ्या सोप्या होऊ शकतात. भारत ऑर्गन यात्राचं हे एक सक्सेस स्टोरी होती, जी आम्ही विचारसुद्धा केला नव्हता, की असं काही होऊ शकतं. अशी सिमिलर एक स्टोरी 2022ला पचमढीला आम्हाला तिकडच्या मिलिटरी हॉस्पिटलनी अवयवदानाचं प्रेझेंटेशनसाठी बोलावलं होतं. परत आम्ही सायकलिंग करतच गेलो 5 जण आणि आम्हाला तिथं वेलकम फार चांगल्या रीतीने केलं. जेव्हा पचमढीला आम्ही पोहोचलो, नुसते मिलिटरीचे नाही, तर तिकडचे नागरिक आणि तिकडची मीडिया आणि लोकल टीव्ही चॅनल्स वगैरे सगळे तिथं होते आणि मग एक 10-15 मिनिटाचा ते वेलकमिंगचा एक प्रोग्राम झाला आणि मग नंतर आम्ही आर्मी युनिटमध्ये गेलो. आमचं दिवसभराचं जे काही शेड्यूल होतं ते सगळं कंप्लीट केलं. दुसऱ्या दिवशी आम्हाला परत यायचं होतं. आम्ही सायकल घेऊन परत येता-येता आम्ही म्हटलं पचमढीमधल्या काही स्पॉट्स जे टुरिस्टसाठी आहेत ते आपण बघूया. त्यातलं एक मंदिर होतं. त्या मंदिरात आम्ही सायकल पार्क करून गेलो. एक फूल विकणारं एक माणूस होता आणि त्याच्याकडे आम्ही फूल घ्यायला गेलो. तर असं बघितलं आमच्याकडे आणि मोबाईलवरती बघायला लागला आणि नंतर मोबाईल आम्हाला दाखवायला लागला. तर त्याच्यामध्ये आमच्या सायकलिंग टूरचा आणि अवयवदानाची एक लोकल केबल चॅनलनी एक न्यूज केली होती आणि ती व्हायरल होत होती. ती फिरत होती आणि त्यांनी आमच्या सायकलिंग ड्रेसवरनं आम्हाला ओळखलं आणि तो सांगत होता, की "हे बघा तुम्ही आम्हाला माहिती आहे कोण आहे ते." तर भारत ऑर्गन यात्रा जरी दिसायला वाटते, की ह्याच्याने काय होऊ शकतं, पण त्याचा जो स्केलेबिलिटी आहे ती फार चांगली आहे. आत्तापर्यंत 6 ते 8 आम्ही भारत ऑर्गन यात्राचे टूर केलेले आहेत. मला वाटतं, की प्रत्येक ऑन ग्राउंड माणसाला जेव्हा आपण टच करायला लागतो, तेव्हा या मेसेजचा इम्पॅक्ट किती डीप आहे, हे जाणवतो. असाच एक इनिशिएटिव्ह आपण क्यूआर कोडच्या माध्यमातून पण केलेला होता. त्याच्याबद्दल काय सांगाल? सुरुवातीपासून रिबर्थनी टेक्नॉलॉजीचा वापर करायचं ठरवलं होतं. कारण जर आपल्याला भरपूर लोकांपर्यंत पोहोचायचं आहे, भारतामध्ये 140 करोड लोकसंख्या आहे. तर आपण त्यातल्या काहीही पर्सेंटेजपर्यंत जरी पोहोचायचं झालं, तरी आपल्याला टेक्नॉलॉजी वापरल्याशिवाय दुसरं काही गत्यंतर नाही. पहिलं आम्ही हेल्पलाईन नंबरनी चालू केलं, शॉर्ट फिल्म कॉम्पिटिशननी नंतर ते कंटिन्यू केलं. अ, ह्या सगळ्या गोष्टी करताना एक महत्त्वाचा पार्ट असतो तो म्हणजे प्लेज फॉर्म भरून घेणं. तर नोटो ही जी भारताची अवयवदानाची मेन संस्था आहे, नॅशनल ऑर्गन ट्रान्सप्लांट अँड टिश्यूज ऑर्गनायझेशन. त्यांचा एक प्लेज फॉर्म येतो. तो प्लेज फॉर्म आपण लोकांकडनं भरून घ्यायचा एन-जी-ओनी आणि नंतर त्यांना अपलोड करायचा. मशीन म्हणजे कॉम्प्युटरवरती अपलोड करून त्यांना पाठवायचा. आता ही जी प्रोसेस आहे, की लोकांकडनं हार्ड कॉपी भरून घ्यायची आणि मग ती आपल्या दुसऱ्या एका कुठल्यातरी कार्यकर्त्याकडनं ती परत कॉम्प्युटरवरती फीड करायची आणि ती अपलोड त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचायची. म्हणजे आपण प्रेझेंटेशन्स देतो, इव्हेंट्स करतो ते तर एक भाग झाला. पण ते त्यांना परत पाठवण्यासाठी परत वेगळी मेहनत करावी लागते. आमचा जो सोशल मीडिया बघणारा जो कॅप्टन होता कल्पेश कर्नावट, त्यांनी 2021-22ला आम्हाला सजेस्ट केलं, की आपण हे अजून सोपं करूया. क्यूआर कोड आपण इंट्रोड्यूस करू. क्यूआर कोड जर लोकांनी स्कॅन केला, तर त्यांना तो ऑनलाईन फॉर्म दिसेल. तो 2 मिनिटात भरता येईल आणि त्यांनी त्यात मेल ॲड्रेस टाकला, तर आपला ऑर्गन डोनर कार्ड त्यांना मेल ॲड्रेसवरती जाईल आणि हा सॉफ्ट कॉपी आपल्याकडे असल्याकारणाने आपल्याला ते नोटोपर्यंत पोहोचवायला सुद्धा सोपं होईल. तर आम्हाला फार चांगली वाटली आयडिया. आम्ही इमिडिएटली त्याचं इम्प्लिमेंटेशन केलं. झेड-टी-सी-सीला सुद्धा मग एक वेगळा क्यूआर कोड त्यांच्या कारण त्यांचे पण
लोकांपर्यंत जातात, फॉर्म भरून घेत असतात. त्यांचे जे हॉस्पिटल्स आहेत, त्या हॉस्पिटलमध्ये फॉर्म ठेवलेले असतात. तर त्यांनासुद्धा ही आयडिया भरपूर आवडली आणि झेडटीचा एक वेगळा क्यूआर कोड एस्टॅब्लिश झाला. आणि पुढच्या 2 वर्षामध्ये ही आयडिया नोटोपर्यंत जाऊन आजच्या तारखेला नोटोनी क्यूआर कोड त्याला आधार कार्ड कनेक्ट करून आज जर तुम्हाला प्लेस करायचं झालं तर ह्या क्यूआर कोडनी, नोटोच्या क्यूआर कोडनी तुम्ही प्लेस करू शकता. आणि सगळ्या भारताभरच्या एन-जी-ओजना सुद्धा इन्स्ट्रक्शन्स आहेत की तुम्ही नोटोचे क्यूआर कोडच वापरा. मी तुमच्याकडून हा नोटोचा क्यूआर कोड पण घेईन आणि तोही आपल्या चॅनलवर टाकेन, जेणेकरून ज्यांना हे आपले ऑर्गन प्लेज करायचे असेल ते करू शकतील. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.